टवाळखोर तरुण वॉर्डात बाईक न फिरतात, श्रीमंतांची घरं टिपतात. ज्या घरात मुलगी आहे त्या घरांना टार्गेट करून मुलींना फूस लावून पळवून नेतात. हे टवाळखोर तरुण ठरवून करतात. हा हिंदू धर्मावर आघात आहे. टवाळखोरांची लिस्ट बनवा आणि अशा टवाळखोर पोरांना मोहल्ल्यात फिरून द्यायचं नाही. असा हा लव्ह जिहादचा प्रकार टाळण्यासाठी आता भाजपच्या महिला मोर्चाच्या महिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनीही इतर धर्म न स्वीकारता बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आपली निष्ठा भारतात असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला असं संबोधित करून भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चावर मोठी जबाबदारी सोपवली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भंडाऱ्यात आले असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच त्यांनी तयार केलेल्या सुमारे 80,000 पेक्षा अधिक राखी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्या आहेत. हा का घडला माहिती मिळाली की त्या ठिकाणी प्रत्येक मूल्यामध्ये स्कूटरवर फिरणारे ते कोणी टवाळखोरांची टीम बनवली त्या लोकांनी आणि ती पाहिजे या घरात कोण आहे, श्रीमंतांच्या मुलीला पाहिजे. हा गंभीर विषय तुम्हाला गंभीर विषय आणि नेमकं त्या घरात अटॅक त्या घरच्या मुलीला तो सॉल्व करायचा. हा झाला एक होता. मी मग तिथं गेला सांगितलं की या पुढे तुम्ही सगळे लोक एक मी काही त्या प्रयत्न केले. एका मुलीला आपण आणलंही आहे की अशा प्रकारे टवाळखोर पोरं फिरतात, ते ठरून फिरतात. ठरवून हा हिंदू धर्मावर आघात आहे. राख्या बांधणाऱ्या भगिनीसाठी मी सांगतो आपल्याला धर्म वाचवायचा आहे, वाचवायचं नाही. मग याची ही लिस्ट करायची. त्यांना मोठ्यामध्ये फिरायचं नाही, जाणून हिंदू मोठ्यामध्ये फिरायचं. मी जे भाषण देतात तुम्हाला त्या राष्ट्रीय भाषणासोबतच मला हिंदू धर्माची संस्कृती वाचवण्यासाठी हा कार्यक्रम महिला मोर्चाने घेतला पाहिजे की असा प्रकार कुठं होतो आहे का. मग या ठिकाणी पुरुष कागे तुमच्या मदतीला राहतो तो वाद नाही. आपल्याला संस्कृती वाचवायची आहे, देश वाचवायचा आहे. वीर सावरकर म्हणाले होते की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. हे जे शब्दप्रयोग आहे ते फार गंभीर आहे. बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, अन्य धर्माचा स्वीकार का नाही केला त्याचं कारण आहे की त्यांनी आपल्या अनुयायाला आपली निष्ठा भारतावर असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. मक्का मदिनाच्या रोम मध्ये त्यांची निष्ठा नको. ही जी भावना घेऊन बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, याच्यामधलं मर्म काय. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना आदर होता.